माननीय महापौर महोदया, माननीय आयुक्त, माननीय सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, सर्व सन्मान्य सदस्य आणि पत्रकार बंधू, प्रेक्षक गॅलरीतील सर्व नवी मुंबईतील नागरिक, माननीय महापौर महोदया, या रुग्णालयाच्या अनुषंगाच्या प्रस्तावावर बोलताना मी या ठिकाणी प्रशासनाला आठवण करून देईन की 2017 साली आमच्या पावणे MIDC आणि MIDC परिसरातील नागरिकांसाठी एक माताबाल केंद्र माननीय आयुक्तांनी मंजुरी दिली। त्याच्यानंतर त्या ठिकाणी एका आर्किटेक्टची नेमणूकसुद्धा झाली, प्रस्ताव तयार करण्यात आला, परंतु आजपर्यंत दिघ्याचं आणि पावण्याचं एकत्र घेतलं होतं, त्याला बजेटमध्ये प्रयोजन करण्यात आली, सर्व काही प्रक्रिया पार पडली आणि अशी प्रक्रिया पार पडल्यानंतर दिघ्याचं रुग्णालय आज बांधून झालं माताबाल केंद्र, परंतु पावण्याचं माताबाल केंद्राचा अजून आयुक्त महोदयांनी जे टेंडर प्रोसिजरचा असतो तो सभागृहापुढे आणणं, तो प्रस्ताव तयार आहे, फाईल तयार आहे, आरोग्य विभागाचा आणि शहर अभिवृद्धी विभागाच्या दोघांचे प्रस्ताव तयार असताना सुद्धा ते महासभेपुढे येत नाही, ही खेदाची बाब आहे। आमच्या प्रभागामधल्या झोपडपट्टी भाग असू द्या, आदिवासी भाग असू द्या, गावातल्या लोकांच्यासाठी हा माताबाल केंद्र फार महत्त्वाचं आहे मॅडम, परंतु त्याच्याबद्दल कारवाई होत नाही। आणि काल आपण 14 गावाच्या अनुषंगाने एक विशेष बैठक आपण आपल्या अध्यक्षतेखाली माननीय आमच्या सगळ्यांचे लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला सांगितलं की 14 गावाचे काही प्रश्न आहेत ते तुम्ही तातडीने घ्या आणि तुम्ही तातडीने त्याबद्दलची बैठक लावली। त्याबद्दल आपले सभागृह नेते सागरजी नाईक साहेब आणि आयुक्त साहेब आणि प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो। त्यांनी काल तातडीने जन्ममृत्यूची नोंद चालू केली, परंतु त्या अधिकाऱ्याला त्यांनी काल दुपारीच सांगितलं होतं की तुम्ही आजच्या आज तिथे आपलं सगळं जन्ममृत्यू नोंदणी झाली पाहिजे, परंतु महापौर महोदया खेदाने सांगावं लागतं आहे की आयुक्तांनी भर मीटिंगमध्ये तो आदेश दिलेला असताना सुद्धा तो अधिकारी कालही गेला नाही दुपारी आणि आजही गेला नाही आहे। तर त्या ठिकाणी तुम्ही काय भूमिका प्रशासनाची आहे, कारण आम्ही प्रत्येक वेळा आयुक्त साहेबांना भेटत असतो, आयुक्त साहेब तातडीने त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना सांगत असतात की या टार्गेटपर्यंत हे टार्गेट झालं पाहिजे, परंतु दुर्दैवाने काल त्यांनी स्पेशली एक गोष्ट चालू करण्यासाठी सांगितली, परंतु ती सुद्धा त्या ठिकाणी आज म्हणजे आत्ताच्या घडीपर्यंत तरी त्या ठिकाणी ती माणूस गेला नाही किंवा कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन बसलेला नाही, तर त्याची सुद्धा आपण दखल घ्यावी आणि माननीय प्रशासनाला सांगावं। त्याचबरोबर तिथे 14 गावामध्ये 5 आपण हे उभे केलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी आजपर्यंत गेले 2 महिने झाले तो त्या ठिकाणी ते तसेच उभे आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कर्मचाऱ्यांची नियुक्तीच होत नाही आहे किंवा त्याच्याबद्दलची पुढची कारवाई काहीच होत नाही आहे। तर मला विनंती आहे की 14 गाव हे शिळफाट्याच्या बाजूला असलेली छोटी छोटी गावं आहेत, तिकडच्या लोकांना उपचारासाठी कुठली त्या ठिकाणी डॉक्टरची सुविधा उपलब्ध नाही आणि अशा वेळेला महानगरपालिकेने 5 तिथे केंद्र निर्माण केलेली आहेत, परंतु त्या 5 आरोग्य केंद्रांच्या अनुषंगाने तिथे कुठलाही कर्मचारी वर्ग न भरल्यामुळे त्या लोकांना अत्यंत लांब म्हणजे शहरी भागामध्ये त्या ठिकाणी उपचारासाठी यावं लागतं आहे। तर आपण त्याची दखल घ्याल अशी विनंती आपणास करतो आणि कालच्या बैठकीबद्दल आपले आभारही व्यक्त करतो। दुसरं मी सांगेन की महापौर महोदया की या ठिकाणी ह्या आरोग्य विभागामध्ये ना अनेक दिवस काही चांगले डॉक्टर्स किंवा काही चांगल्या परिचारिका किंवा चांगले स्टाफ काही आरोग्य केंद्रांमध्ये चांगलं काम करत आहे, परंतु काही ठिकाणच्या आरोग्य केंद्रांमध्ये मॅडम त्यांच्या बदल्याच झाल्या नाही आहेत, आज 10-10 वर्ष त्यांच्या बदल्या झालेल्या नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांचं एक संस्थान त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। तर आपल्या डिपार्टमेंटच्या अनुषंगाने प्रशासनाच्या ज्या बदलीची प्रक्रिया असते ती आरोग्य विभागामध्ये सुद्धा राबवणं फार गरजेचं आहे, कारण काही ठिकाणी जे चांगले काम करत आहेत त्यांना तिथे ठेवलं पाहिजे, परंतु काही ठिकाणी जर काम करत नाहीत काही डॉक्टर्स आणि ते सगळी मंडळी, तर त्यांच्यासाठी काही बदलीची जी प्रक्रिया आहे दर 3 वर्षांनी आपण बदल्या करतो किंवा 5 वर्षांनी करतो, मध्ये ते कोविड आलं म्हणून आपण केलं नाही किंवा त्याच्यानंतरच्या उपाययोजना म्हणून आपण केल्या नाहीत, परंतु कुठेतरी निर्णय घेण्याची वेळ आली आहे असं मी महापौर महोदय सांगेन, कारण अनेक ठिकाणचे आरोग्य केंद्र हे 8ला सुरू व्हायचे असतात ते 11ला होतात, काही ठिकाणचं त्या ठिकाणी जे काही नर्सेस असतात किंवा तो स्टाफ असतो तो येतच नाही आहे,
अशा परिस्थितीमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी कोविड काळात इतके कर्मचारी भरून ठेवलेले आहेत की त्यांना कामच नाही आहे. त्यांचंसुद्धा त्या ठिकाणी रोटेशन होणं गरजेचं आहे. त्यांना योग्य ते काम देणं गरजेचं आहे, कारण त्यांना कोविडच्यासाठी मोठा स्टाफ सगळ्यांना दिलेला होता, परंतु तो स्टाफ आता त्यांनी तसाच ठेवलेला आहे. तर त्या ठिकाणी आता लोड जर कमी झाला असेल किंवा त्या ठिकाणी त्यांना वेगळ्या प्रकारचं काम दिलं पाहिजे, कारण कोविडचं संपलेलं आहे. पण आता नवीन जे काही चालू आहे त्याच्या अनुषंगाने त्यांना कामाचं जर काम दिलं तर खऱ्या अर्थाने त्या आरोग्य सेवेचा लाभ तिथल्या नागरिकांना होईल असं मला वाटतं. आणि या ठिकाणी आरोग्य सेवेकडे, शिक्षणाबरोबर आरोग्य सेवेकडे सुद्धा महानगरपालिका प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे अशी माझी या ठिकाणी आपणास विनंती करतो. रजा घेतो. जय हिंद.